सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात बनवली जाणारी पहिली चाकावर चालणारी रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी कोलकाता। याचं उत्तर भारतात बनवली जाणारी पहिली चाकावर चालणारी रेल्वे दिल्ली शहरात चालवण्यात आली आहे। जो नाही ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, एकच भारत श्रेष्ठ भारत हा उपक्रम कोणत्या गोष्टीवर आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शिक्षणासाठी, ऑप्शन बी एकतासाठी, ऑप्शन सी आरोग्यासाठी, ऑप्शन डी रोजगारांसाठी। याचं उत्तर आहे एकच भारत श्रेष्ठ भारत हे उपक्रम हा एकतासाठी होता। जो तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, सर्वात जास्त उष्णता कोठे असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी मध्य प्रदेश। याचं उत्तर सर्वात जास्त उष्णता राजस्थानमध्ये असते। जो तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, हर घर तिरंगा मोहिमेचा उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए प्रत्येक घरात झेंडा लावणे, ऑप्शन बी झाडे लावणे, ऑप्शन सी गाव स्वच्छ करणे, ऑप्शन डी शिक्षण वाढवणे। याचं उत्तर हर घर तिरंगा मोहिमेचा उद्दिष्ट प्रत्येक घराचा झेंडा लावणे। जो तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होत्या? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी सरोजिनी नायडू, ऑप्शन सी सुषमा स्वराज, ऑप्शन डी प्रतिभा पाटील। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होते। जो तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतात पावसाळा कोणत्या महिन्यात सुरू होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए एप्रिल, ऑप्शन बी जून, ऑप्शन सी ऑगस्ट, ऑप्शन डी नोव्हेंबर। याचं उत्तर भारतात पावसाळा जून महिन्यात सुरू होतो। जो तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारताचे राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फुटबॉल, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी कबड्डी, ऑप्शन डी हॉकी। याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे। जो तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, सेव्ह ट्री सेव्ह लाईफ या घोषणेत काय सांगितले आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झाडे तोडा, ऑप्शन बी झाडे लावा, ऑप्शन सी झाडावर रंग लावा, ऑप्शन डी झाडे विक्री करा। याचं उत्तर सेव्ह ट्री सेव्ह लाईफ या घोषणेत झाडे लावा म्हणून सांगितले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जय महाराष्ट्र माझा, ऑप्शन बी जय जय महाराष्ट्र माझा, ऑप्शन सी महाराष्ट्र माझा, ऑप्शन डी भारत माझा देश आहे। याचं उत्तर महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, भारतातील सर्वात जास्त साखर कोणत्या राज्यात तयार होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन डी गुजरात, ऑप्शन डी पंजाब। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतातील सर्वात जास्त साखरे महाराष्ट्र राज्यात तयार होते। जो तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11, मेक इन इंडिया योजनेचा उद्देश काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए परदेशात वस्तू बनवणे, ऑप्शन बी भारताचे उत्पादन वाढवणे, ऑप्शन सी नोकऱ्या कमी करणे, ऑप्शन डी वस्तू आयात करणे। याचं उत्तर मेक इन इंडिया योजनेचा उद्देश भारताचे उत्पादन वाढवणे। जो तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, हर घर नल योजना कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाणी पुरवठा, ऑप्शन बी वीज पुरवठा, ऑप्शन सी स्वच्छता, ऑप्शन डी शेती। याचं उत्तर हर घर नल या योजना ही पाणी पुरवठा गोष्टीशी संबंधित आहे। जो तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, भारतातील सर्वात मोठा नदी जल प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नर्मदा प्रकल्प, ऑप्शन बी कृष्णा प्रकल्प, ऑप्शन सी कोयना धरण, ऑप्शन डी सरदार सरोवर।
याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे नद जल प्रकल्प हा सराधर सरोवर आहे, जो तर ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. भारतात एकूण किती राज्य आहेत? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 26, ऑप्शन बी 28, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 32. तर याचं उत्तर भारतात एकूण 28 राज्य आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे. हर घर बिजली ही योजना कोणासाठी आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए शाळेसाठी, ऑप्शन बी ग्रामीण घरासाठी, ऑप्शन सी रुग्णालयांसाठी, ऑप्शन डी कार्यालयांसाठी. याचं उत्तर हर घर बिजली ही योजना ग्रामीण घरांसाठी, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे. नीती आयोग काय काम करतो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए विकास योजना आणतो, ऑप्शन बी चित्रपट बनवतो, ऑप्शन सी वाहतूक पाहतो, ऑप्शन डी क्रीडा संघ चालवतो. याचं उत्तर नीती आयोग हा विकास योजना करतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे. मिशन अमृत सरोवर कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए तलावाचे पुनर्जीवन, ऑप्शन बी शिक्षण, ऑप्शन सी पाण्याचे प्रदूषण, ऑप्शन डी आरोग्य. याचं उत्तर मिशन अमृत सरोवर हे तलावाचे पुनर्जन्म आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 18 आहे. जन औषधे केंद्रामध्ये काय मिळते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए अन्न, ऑप्शन बी औषधे, ऑप्शन सी पुस्तके, ऑप्शन डी कपडे. याचं उत्तर जन औषधेच मिळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन आहे. क्वेश्चन 19 आहे. भारताचे राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? ऑप्शन आहेत ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी गांधीजी, ऑप्शन सी नेहरूजी, ऑप्शन डी वरील कोणीही नाही. याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय ध्वज वरील कोणीही तयार केला नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 20 आहे. अटल टनेल कोठे आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी जम्मू काश्मीर, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी सिक्कीम. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर अटल टनल हा हिमाचल प्रदेशमध्ये आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 21 आहे. भारतात सर्वात पहिले स्मार्ट शहर कोणते झाले? ऑप्शन आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी इंदोर, ऑप्शन डी भोपाळ. उत्तर भारतात सर्वात पहिले स्मार्ट शहर पुणे झाले, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 22 आहे. भारतात सर्वात जास्त पिकणारे धान्य कोणते आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए गहू, ऑप्शन बी ज्वारी, ऑप्शन सी भात, ऑप्शन डी मका. याचं उत्तर भारतात सर्वात जास्त पिकणारे धान्य भात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी कृष्णा, ऑप्शन डी यमुना. याचं उत्तर भारताची राष्ट्रीय नदी गंगा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 24 आहे. शिळ्या भातात काकडीचा रस ओतून पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए पोटदुखी, ऑप्शन बी ॲसिडिटी, ऑप्शन सी सर्दी, ऑप्शन डी अंगदुखी. तर याचं उत्तर आहे शिळ्या भातात काकडीचा रस ओतून पिल्याने ॲसिडिटी आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. लास्ट 25वा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा कोणत्या महिन्यात साजरा होतो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए जानेवारी, ऑप्शन बी मार्च, ऑप्शन सी मे, ऑप्शन डी ऑक्टोबर. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.